नमस्कार. कुक विथ शलाकामध्ये मी शलाका तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ओळखलंच असेल, आज आपण पुरणाची पोळी बनवणार आहोत. याआधी आपण मैद्यापासून पुरणाची पोळी बनवलेली आहे. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून कशी झटपट आणि मऊसूत तसंच किती पण मोठी लाटली पोळी तरीसुद्धा न फुटणारी अशी पोळी मी तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण रेसिपी नक्की पहा. हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय ती शेवटची पोळी आहे, तरी पण शेवटची पोळी देखील किती सुंदर फुगली आहे बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी चण्याची डाळ 1 कप घेतली आहे. चण्याची डाळ मी 2 तास भिजवून घेतलेली आहे. आज मी चणा डाळ कुकरमध्ये शिजवणार नाही. आपल्या पारंपरिक पद्धतीने जशी चुलीवर भांड्यामध्ये डाळ शिजवली जाते त्याप्रमाणे मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. 1 कप डाळ घेतली आहे, त्यासाठी मी 2 कप इतकं पाणी आंदण काढायला ठेवलं आहे. आंदण काढणं म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता या पाण्यामध्ये अर्धी पळी इतकं मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे. छान पाण्याला उकळी आली म्हणजेच आंदण आलं पाण्याला, की आपण ही डाळ वैरून घ्यायची आहे. म्हणजे डाळ आपण घालून घ्यायची आहे पाण्यात. एवढ्या पाण्यामध्ये डाळ परफेक्ट अशी शिजली जाते. डाळ आपण भिजवून घेतल्यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपलं जे पुरण बनतं ते अगदी परफेक्टच बनतं. कुकरमध्ये डाळ कधी-कधी जास्त शिजली पण जाऊ शकते. कितीही पाण्याचा अंदाज आपण परफेक्ट ठेवला तरीसुद्धा. हे पहा, अशा प्रकारे थोडासा चमचा घालून एका साईडने ठेवायचा. म्हणजे डाळ अशी व्यवस्थित शिजली जाते. डाळीला फेससुद्धा येत नाही. हे पहा, अजून थोडंसं पाणी आहे डाळीत, त्यामुळे मी अजून 5 मिनिटं ठेवते शिजायला. एक 10 ते 15 मिनिटामध्ये डाळ आपली पाहिजे तितपत छान शिजते. 10-15 मिनिटं झाल्यानंतर चेक करायची डाळ शिजली आहे काय छान. थोडंसं पाणी पण आहे डाळीत, म्हणून मी अजून 5 मिनिटं ठेवते. 5 मिनिटानंतर आपली डाळ छान मऊसूत शिजून येईल. आता तुम्ही कोणत्या प्रकारची डाळ वापरताय त्यावरती अवलंबून आहे किती वेळ लागेल हे. हे पहा, छानपैकी अजून 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची. तेवढ्यात डाळ आपली छान शिजते. 1 कप डाळीसाठी मी 1 कप इतका गूळ घालणार आहे. हे पहा, डाळ शिजल्यानंतर गूळ छान वितळवून घ्यायचा. गूळ छान वितळला की असं थोडंसं आटल्यासारखं झालं गुळाचं सारण, की आपण यामध्ये थोडी वेलची पूड आणि जायफळ किसून घालायचं आहे. हे पहा, डाळ छान शिजून तयार आहे. आता डाळ गरम गरम असतानाच आपण ती छानपैकी अशी वाटून घ्यायची आहे. अशी चाळणी मिळते पुरण, या चाळणीवरती डाळ गरम गरम आहे तोपर्यंतच मी पेल्याच्या साहाय्याने छान अशी वाटून घेणार आहे चाळणीवरती. हे पहा, अशी छान वाटून घ्यायची. छानपैकी अशी वाटून घेतली की थोडीशी आता राहिली आहे शेवटची, ती मी अशी वाटून घेते छान. मस्त चाळणीवरती ह्या वाटली जाते पुरण यंत्रापेक्षा. पुरण यंत्राने कसा हात दुखून येतो. आपण डाळ व्यवस्थित शिजवून घेतली की चाळणीवरती पटापट डाळ अशी छानपैकी एकसारखी वाटली जाते. त्यामुळे ही चाळणीच वापरावी शक्यतो. गावी कसं पाट्यावर वाटली जाते, त्यामुळे डाळ आपण पाहिजे तशी आपल्याला एकसारखी वाटून घेऊ शकतो. हे पहा, मी संपूर्ण डाळ छान वाटून घेतलेली आहे. चाळणीच्या मागे जे पुरण लागले ते पण काढून घ्यायचं छान. ही पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी इझिली होते. त्यामुळे झटपट पण होतं आपलं पुरण, वेळ जात नाही जास्त. अशा प्रकारे छान मी पुरण तयार करून घेतले. आपल्याला असं मोकळं पुरण पाहिजे जेणेकरून पोळीमध्ये संपूर्ण पोळीला एकसारखं पुरण लागेल. नाहीतर काय काय पुरणपोळीमध्ये कसं एका साईडलाच पुरण राहतं आणि पोळी लाटताना फुटते. मग त्यासाठी ही परफेक्ट आपली पद्धत आहे जी पारंपरिक आहे. हे पहा, पुरण आता एका साईडला ठेवूया छान जरा मिक्स करून आणि आपण कणिक मळून घ्यायचं आहे पोळीसाठी. हे पहा, छान कणिक मळण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे. शक्यतो मोठीच प्लेट घ्यायची, कारण कणिक आपल्याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे. आता 1 कप डाळ घेतली आहे, त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि यासाठी जे नवीन लोक आहेत त्यांना फक्त गव्हाच्या पिठाची पोळी लाटायला थोडा त्रास होतो. मग आपण त्यामध्ये थोडासा पाव कप इतका मैदा घ्यायचा आहे, जेणेकरून पोळी तुम्ही इझिली लाटू शकता. पाव कप इतका मैदा घातल्यामुळे कसं पीठ आपलं हलकं फुलकं होतं. पोळी लाटताना बबल्स येत नाहीत. थोडंसं मीठ घालून घ्यायचं. थोडंसं तेल घालून घेणार आहे. पिठामध्ये तेल घालून पिठाला छान चोळल्यामुळे पीठ असं छान हलकं फुलकं होतं. पोळी लाटताना इझिली सरकते. हे पहा, असं छान चोळून घ्यायचं. पीठ आपण भिजवण्यासाठी
नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरणार आहोत. कोमट किंवा थंड असं पाणी नाही वापरायचं. आपण जे साधं पाणी वापरतो रोजच्या जेवणात तेच वापरायचं आहे. फक्त आपण तेल असं पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि जेवढं प्रमाण मी सांगितलं आहे त्यामध्ये व्यवस्थित पोळ्या बनतात. आपलं पुरणही उरत नाही आणि पीठही उरत नाही. हे पहा, छानपैकी पीठ मळून घ्यायचं. फक्त पीठ मळून घेणं चांगलं असं छान रगडून रगडून मळून घ्यायचं. जसं आपण ब्रेडसाठी वगैरे बनवतो ना पीठ, त्या प्रकारे असं झालं पाहिजे. मोकळं मोकळं सॉफ्ट पण झालं पाहिजे आणि त्यामुळे आपली पोळी छान फुलते. हे पहा, असं छान 5 मिनटं ठेवायचं पीठ. नंतर आपण लाटणार आहोत पोळ्या. आता 5 मिनटानंतर पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं थोडंसं आणि आपण पोळी लाटताना मैद्याचं पीठ लावायचं आहे, जेणेकरून आपली पोळी छान सरकली जाते. गव्हाचं पीठ वापरायचं नाही लाटताना. जे नवशिके आहेत, ज्यांना पोळी बनवायला जमत नाही, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची टीप आहे. आता पीठ मळून झालं आहे छानपैकी. मी थोडंसं आपलं जे पुरण बनवून घेतलेलं आहे, सुकल्यासारखं वाटते, त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान मळून घ्यायचं, जेणेकरून पोळी फुटली नाही पाहिजे आपली. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे पहा, आता असा एक उंडा घ्यायचा, छानपैकी मळून घ्यायचा हातावरती आणि आपण जसं मोदकाला पारी बनवतो ना, त्याप्रमाणे अशी गोल पारी बनवायची. हे पहा, अशा प्रकारे छानपैकी अशी पारी बनवून घ्यायची. जर तुम्हाला तसं जमत नसेल तर लाटून घेतली तरी पण चालेल. यामध्ये आपल्याला शक्य तितकं जास्त पुरण भरायचं आहे, कारण या प्रमाणात बनवलेलं पीठ कधीही फुटत नाही. खूप वेळा मी या प्रकारे बनवलेल्या आहेत पोळ्या, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करू शकता. हे पहा, 100% आपली रेसिपी व्यवस्थित बनणार. हे पहा, पुरणपोळी बनवण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे असं छान बंद करून घ्यायचं आणि तोंड बंद करून घेतल्यानंतर जर पीठ एक्स्ट्रा वाटत असेल उंड्याला तर ते काढून टाकायचं. नसेल तर ते मग तसंच आपण बंद करायचं तोंड. आणि पोळी लाटताना एक महत्त्वाची गोष्ट, उंडा असा व्यवस्थित दाबून घ्यायचा छान आणि ज्या साईडने आपण तोंड बंद केलं आहे उंड्याचं, त्या साईडने पोळी लाटायची नाही, उलट्या साईडने पोळी लाटायला घ्यायची, जेणेकरून आपली पोळी अजिबात फुटणार नाही. तसंही फुटणार नाही, पण हे पहा, असं पोलपाटावर घेतल्यानंतर थोडीशी पोळी छान अशी भाकरी थापतो त्याप्रमाणे थोडीशी थापून घ्यायची, जेणेकरून पुरण आपलं संपूर्ण पोळीला एकसारखं लागेल. हे पहा, असं आणि एकाच साईडने एकाच दिशेने अशी पोळी आपण लाटून घेणार आहोत. असं कसं पण लाटायची नाही पुरणपोळी आणि लाटण्यावरती जास्त जोर द्यायचा नाही. हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. शक्य तेवढी आपल्याला मोठी बनवू शकतो आपण पुरणपोळी. हे पहा, किती पण तुम्ही मोठी पोळी लाटा, तुमची पोळी फुटणार नाही याची गॅरंटी आहे. फक्त लाटणी प्रेस करायची नाही जास्त, शक्य तितक्या हलक्या हाताने पोळी लाटायची. हे पहा, अशा प्रकारे एका दिशेने लाटायची. असं दोन्ही साईडनं आपण चपाती कशी पण लाटतो तशी नाही लाटायची पोळी. असं छान एका साईडने लाटली ना की पोळी अशी छान बनते, कुठेही फुटत नाही. हे पहा, अशा प्रकारे असं छान लाटून घ्यायची, जेणेकरून आपली पोळी फुटली पण नाही पाहिजे आणि मोठी पण बनली पाहिजे. हलक्या हाताने जेवढी शक्य आहे तेवढी पोळी अशी छान बनवून घ्यायची. आता आपण भाजून घेऊया पोळी. मी तवा गरम करायला ठेवला आहे. हे पहा, पोळी किती मोठी बनवली आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि पोळी लगेच उलटायची नाही, पोळीला छान असं हलवून बघायचा तवा, छान तवा गरम झाला आहे की नाही किंवा पोळी आपली चिकटणार आहे की नाही जरा अंदाज घ्यायचा आणि मगच साईडने आपण तेल सोडायचं आणि उलथाण्याने छानपैकी हे पहा, आपली पोळी फुलायला सुरुवात झालेली आहे. पलटून घेऊया. हे पहा, अशी पोळी पलटल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं, मग पोळी आपली फुललीच पाहिजे. हे पहा, अशा सर्व पोळ्या फुलतात छानपैकी व्यवस्थित. आपण सांगितल्याप्रमाणे जर रेसिपी मी जशी सांगितली आहे तशी तुम्ही फॉलो केली तर तुमच्याही पोळ्या अशा छान सुंदर बनणार याची गॅरंटी आहे. हे पहा, सुंदर अशा पोळ्या बनवायच्या आहेत. हे पहा, किती सुंदर बनल्यात पोळ्या. नक्की ट्राय करा रेसिपी. हे एक पोळी मी तुम्हाला दाखवते पूर्ण ओपन करून, कशी पोळी आपल्या ह्या संपूर्ण पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. पुरणपोळीला कसं पुरण एकाच ठिकाणी राहता कामा नये, संपूर्ण पोळीला पुरण आतमध्ये पण लागलं पाहिजे, तर ती पोळी खायला छान लागते, सर्वांना आवडते. असा पापुद्रासुद्धा निघाला पाहिजे पोळीचा.
ज्यांना अनुभव आहे पोळ्या बनवण्याचा त्यांनाच अशा गोष्टी सगळ्या माहीत असतात. हे पहा, छान आपली पोळीला पूर्ण एकसारखं पुरण लागलेलं आहे. तुम्ही पण नक्की अशी ही रेसिपी ट्राय करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.